नमस्कार सर्वांना. हे बघा आता आमचा वाडा इकडं कोकणामध्ये आलाय, तर चाललंय बाकीचं सगळं उरकून घ्यायचं, बाणायचं ना अर्चनाचं काम. अर्चना गेली आता धुवायला आणि बाणायचा चाललाय स्वयंपाक. मेंढर मस्त बाकी आली बाणाय नाही आले ना, मेंढ्या आल्या चांगल्या. 2 गाड्या असल्यामुळे मोकळ्या डाकळ्या आल्या. खोड आपला वाडा आगोटीला जाता नाही तर काय पाऊस होता. पाऊस लय होता चांगला, पूर झाला होता. हा ना, डायरेक्ट पालात पाणी शिरलं होतं नाही शिरलं होतं अगदी डोंगर वर ना, म्हणजे दो 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 वायाचा, म्हणजे वरनं पाणी वायाचं या डोंगरातनं. होय बा नाही वाद होत ना. मेंढ्याने तर पळायला लागल्या. हा ना, मेंढराला वाटतं हे खावा का ते खावा. नवीन आणखी गोळा करून ते तशाच सोगते बिराडात, मग ऐकायचे नाही. एकदा शिकले की शिकले आधी मोकळे पुन्हा वागर. मस्त बाकी आता बिराड पण दिले बायांनी, तर देव पण पूजून घेतलाय बाळू मामा. आता आपल्याला देवाची राखण, आता आपल्याला गवता काढीत इचू काट्यात झाडात झुडपात जंगलात राहावं लागणार. मग दादा कसा काय प्रवास झाला? बरा झाला, हा 1 नंबर झाला. गाडीवाला चांगलं भेटलं होतं. बकरी आणली सुकरू बागदी आणि 15 दिवस नुसतं हाज्या गेला असता रोज. हा 15 दिवस चालायला आला असेल तर 5 तासात आल्या. 15 दिवस रोज बसायला जागा कुठं, चारायचं कुठं, वाटणी हाणायची, गोड्या बिरडा घालायची, उतरावायची. 15-12 उतरावला आले ते 15-12 गोड्या घालायला लागली असती. आणि मग बायांना तर मेंढरावाल्याला मोहर चल माग चल वाटणी. आता 2 रुपये गेलं पर आता मग काय आली सुखरूपा. तळाला आली म्हणजे आता कसं चालत आलं तरी इथं येणार होती, गाडीने आलं तरी इथपर्यंत येणारच होती ना. हा ना, तरी हाजा होती दररोज. मग ते चालायचं काय आपल्याला माहिती नाही का, पण मेंढरा शर्टाचा हाल आणि माणसाचा पण हाल होतो, थोडंफार होत्यात. जागा गावतो नाही गावतो. राहिलं तर बकरं, राहिलं तर पोखरं. हा एखादं लंगड झालं. आता या पावसा पाण्याचं कोणाच्या पायात काच शिरते, कोणाच्या पायात काय होतंय, माणसाला लागतंय, चित्रावाला लागतंय, गाडीवाला घासतोय, बकरी गाडीवाला जातोय घासून. खात पडत्यात. आणि गाडीवाल्यांनी पण म्हणजे लय भारी काम केले. हा म्हणजे त्यांनी वेगवेगळे कप्प केलेत गाड्यांना, किंवा कोकऱ्यांना खाली सेपरेट कप्पा, गोड्यांना वेगळा कप्पा. नाही मग ते सडकरी चालताना या पण पुन्हा एखाद्या माळाने न्यावं शॉर्टकटनी, तर ते तिकून त्या आणायचं ते या व्हायला. हा ना, मग ते वाटाने लय झाल. फक्त त्या खामशात पशी आहे शॉर्टकट. हा मग तिथं पण आता तुम्ही गेला गेला ना मोर पाणी म्हणून मागायला फिरून आला. हो आमचे गुढी निली गोड्याचं वज पडलं असतं. दैन किती झाले बाईचे माझे. खामशेतवरून आम्ही म्हणजे ह्याला येतो कारल्या फाट्याला, आणि मग त्यामध्ये तिला मधून एक शॉर्टकट आहे. तर मग पाऊस असला की मग तिथून काय येता येत नाही. नाही मी हवेने आलो तर कोणत्या रस्त्याने आलो कसं आलं तेच कळलं नाही. बोगद किती लागलं काय किती नुसतं. मिठाला ते बॉग येत ना पण येत होते नाही का. बोगद लय मोठा मोठा ना मामा. किती बोगद होतं मामा, बरंच लागलं ना. मोजलं नाही पण लय लागलं. खामशेतचा बॉग आहे. मागं 2 लागले. हा एक मोठा आणि एक बारका लागला. एक बवरचा लागला, त्या पुढं खामशेत, नंतर मग एक खंडाळ्याचा लागला. खंडाळ्यात योग लागला ना. परत इथं एक माझगावचा लागला, हा इथं एक लागला, एक बातांचा लागला. भातांचा लागला काय. हा म्हणजे 5-6 लागला ना मामा. मला हात ते मिठ्या एकदा त्या बोग देतच नाही माहिती. ह्याच्या मिठ्या गावल्या नव्हत्या बाया. तोरव्याच्या बिन गोजबाच्या पुढे गावल्या होत्या, कारलेल्या गावल्या होत्या. कारल्याचं म्हणजे तेवढ्यात बरंच. जर आपल्या बी नव्हत्या गावल्या होत्या त्या वलवानाला. वलवनच ना मामा. 2 मिनिटं उडावली ना आपली पण. हो धरला पोलिसांनी पुढे जाऊन इष्टवाला. त्या विष्टीवाल्याने विचार केला का, एक समजा उडावली ती उडावली, एका मिठीच्या पोटात कोखरं निघलं ते दिसलं, एवढा जीव तरफडायला लागला. माशावानी तरफडत होतो नुसतं. असं येताना पण काय लोकांना लय त्रास होतो. तो बिचारा थांबला ना, इष्टीवाला मोर निघून गेला. आणि पार दुसऱ्या बिचाऱ्यांनी म्हणजे ते नंबर घेऊन हा मग त्यांनी काय ना केली मदत. 2 रुपये त्यांनी खाल्लं, 2 रुपये आपल्याला दिलं, तरी बिचाऱ्यांनी मदत तर केली आपल्याला.
कसं हा हा आहे ते चर आहे ना चिरडण. बाहेर निघाय तर इकडं कोकणात आले का मोठा डोंगर पाड्या जंगल बघायला भेटतं व सागर. काय भेटतं इकडं बघायला आल्यावर? हा सागरला लावायचा होता यंदा ती बालवाडीतच पहिली तर यंदा घेतला. अशा मी जाते रे पडे हा कशा दादा तर चालले बारक्या कोकऱ्यांना वाघर देऊन घ्यायचं. आता कोकरी वाघर टाकायची आणि मग मेंढरा घेऊन जायचं चारायला बांधायचं. चाललं इकडं काय काम करून घ्यायचं. अर्चना गेली धुवायला, किसन गेला मामाची मेंढरा आणायला. आता 8 महिने कोकणात हे तिला बरोबर आहे ना. चावरी ना माग पुढं सरतच नाही तिला. सागर तुझं काय चाललंय? आतमध्ये आहे का? तू कोकरे आहे का? दादाने पण आता मस्त बाकी आंघोळ केली. कपडे राहिले घरी हा त्यामुळे आता मी लुकवा नेसत नाही पण आज नेसतो. होय कपडे माझ्या घरी राहिले ना. हा बकरी घालवाय आज तर मी निम्या वाटत पण आता पुढं पुढं अडचणी यायला मी नावलं पार जागेव. राईट पुरली ना दादा. अंदाज येते आपल्याला समजा गोष्टीचा. आता इथं त्याचा जडावा घालायचा. बाण आहे दादांचं काम कसं काय असतं? होय बाण आहे दादांचं काम कसं काय असतं? पक्क बंदा रुपया. होय तर आता मस्त बाकी जेवाय बसायचंय. बाणाने बनवलेल्या बाजरीच्या भाकरी. आता आम्ही इकडे मेंढर चारा आणले ते. तर अजून काय भात शेतीची शेत मोकळीच झाली नाही तर हे गावतात शेत गावते ते मोठाली गवत यात ना आपल्याला अलीकड पलीकड जावं लागतं. तर उचूच झाडं दिसते ताडाची झाडं येतं जे आपलं नवीन संस्कार असतील गावाकडचं त्यांना माहीत असतील नसतील तर ही ताडाची झाडं येतं. तर कोकणामध्ये ताडाची झाडं असतात उंचच उंच. तर आलो इकडे मेंढर घेऊन. बा नाही गवतात ना कसं काय येते का चालायला? चालायचं आता काय करायचं. पावसाची वाट दिलेली शोभा नाही हा आणि झाडाची वाट बी नाही. होय हा? हा वाघ तुझ्या सोबतच असतो काय माग? पाऊस असला तरच पिकतंय, झाड असलं तरच शोभा देतय ना. वाघ रक्षक कर बा नाही. मग काय वाघू मेंढरा काय माझा. आता या गवतात ना मला म्हणजे दररोज आता चालावा लागणार. कमरन गावात मोडायला लागणार. कमरन गावात मोडली ना तरच चाला येईल. तर इकडे हे ताड माड डोंगर पहाड्या जरा पाऊस पण कधी मध्ये येतो. तर दादा छत्री पण आणली. दादा गरम होते ना इकडं? गरम होते ना गरम होतंय बाबा. त्यामुळे दादाने आगामध्ये शर्ट नाही घातला. ती काय ती दादा ताडी चालले बंड ताडे घेऊन चालली ते. दादा सावध इथं. आपण असंच गेलो. हा आपण हा ना बाणाय मोरा गेले बघ द्या. अजून भात शेतीची वावर काय म्हणजे त्याची लाणीच झाली नाही. भात कापली नाही तर त्यामुळे मग आता आम्हाला 4 दिवस अशीच मेंढर फिरवायला लागणार. शेतकऱ्याची पण थोडी भात शेतीची नुकसानच झाली. काही जणांनी भात कापली आणि नंतर पाऊस लागला. काय काय नाही कापले नाही पाण्यात झोपल्यात आणि ते भात आतनं लाल उठलं. काय काय कापणारच नाहीत आता गेलं हरिबाई. तर या असल्या गावता गाडीतनं आपल्याला चालावं लागतं. आता आपल्याला देवाचीच राखण. देवाची राखण बाबा पायाखाली जनावर एखादं येते जवळ एखादं मोहन पळते. जनावर तरी काय बारीक आहे काय. आता गावतात 12 महिने 12 महिने 6 महिन्याचं गावात आहे. 6 महिने झाला असेल ना पावसाला. मग काय 7 जुनापासून पाणी गावात आहे ना. अर्चना आहे बिराडाव
बाण आहे दादा आम्ही आहे मेंढराकडे. हा ना आता कोकणामध्ये गवत असे असते मोठा मोठा पाल्याशिवाय गावता राहिलंच नाही आता. पहिलं इकडं गुरं डोरं पण होते नाही का. गुरं होती ना एवढ्याला गावात होऊन नव्हती ते गुरं. हा ना ती गुरं खायची आता इकडे गुरं एवढी राहिली. प्रत्येक गावात 2000 3000 5 मोठं गाव मोठं असेल तसं प्रत्येका 10 गुरं 5 गुरं 8 गुरं 15 गुरं. यांच्याकडं म्हणजे गुरं चरण रानच होती ना पूर्वी. गुरं चालल्या गावात एवढं होऊन देत नव्हती. दिवसभरामध्ये लांब लांब आपल्याला मेंढरा घेऊन चारावं जावं लागतं. तर आता बरशाक लांब आम्ही मेंढरा नेली होती आणि चारून मग फिरलोय माघारी. शेरडाला लागतो झाडपाला तर इकडं मस्त बाकी शेरडाला झाडपाला पण खायला भेटतो. आले दादा त्यांना वाकून चारायचं. इकडे नाही काढायचं होय दादा आपण एवढ्याला म्हणजे चाऱ्या पाण्यासाठी आलो नाही का. मग काय इकडे आपले हा तारासपूर्वी पाळी येतो म्हणून आलोय ना. हा ना धनगर समाजाला चाऱ्याचं आणि पाण्याच्या शोधावर जावं लागतं. काम झालं त्यांचं वाड्याला निघाले आता हं. हळूहळू. झाडपाला बरा आहे ना बाणा इकडं. फक्त दाबा लागतात जोरात. हा ना आणि एकदा जर घसरून पडले ना हं. तर ते पुरच पाडतात तिथे माग सर्व आणतात मग. हं. म्हणजे अजून भाताची शेत मोकळी नाही झाली ती मग आता आपल्याला अशी झाड पाल्यावर जरा दाबावे लागते. मग काय आला. हं. हा ना आता पाऊस जेव्हा ऊन पडून जागारी वाळून खालचा पाणी आटत तेव्हा वावर कापते भाताची. भात कापणे म्हणजे जवळ पाणी आटत नाही तेवढं हात लावणार नाही. कोकणात आले मेंढरा झाडपाला बऱ्यापैकी गावतो नाही आता ह्या टाइम आता म्हणजे आता देशात नाही तर कुसळ घालून जर पायात माणसाच्या सिराची काचा कच बोटात नाही कुसळ. आणि वाडा येत आहे ना. हा आता तिथं चराय जात होते तरी कुसळ लागत होते. आपण ते फळं खायला गेलतो फरशा लिडू भाजी हं. माझं तिथं लुगडं खाणं गज पडलं होतं असं. आता इकडं काय रानमेवा भेटणार. इकडे लय उतावळा आता बिबियाचं रानमेवा भेटत ना. बिबियाचं ते मागचं नसतं होय. हं. लय भारी नुसतं ते अगदी खारकीवाणी लागतं खाय. सागर मेंढरा आला काय तू. बरं आहे ना मात्र आहे बरं आहे का. अरे गोरी झाली जरा गोरी होणार आणि महिन्याने बरं आहे लालू. मग काय 15 दिवस झाला का. बांगल्यातलं नाही अजून 8 दिवसच झाले या. 20 तारखेला हा संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्षाला सुरुवात झाली. आमच्या दादांची मावशी येतात आता गावाकडे इकडं म्हणजे कोंबड्या बिंबड्या वाट बघत असतात तुमच्या. मिंट्याला बी आसाड्या बघितल्या पाहिजे. वाट लाव एकदा सुरुवात झाली की मग किड मग काय किडे एकदा पडायला लागल्या मग लई वाईट. पाहुणं पण बरोबर आलं मेंढरा याच्या टायमाला. संगच त्यांना माहिती आहे ना बाबा हे त्यानं मामाची गाडी ना आपली गाडी मेंढराची संगत. ह्याच ठिकाणी लालूच्या म्हणजे आगाखाली पाणी गेलं तर नाही का. मामा उठा मामा तार पडून उठते रग घेऊन पळते. हिथंच म्हणजे शेवट इथं आमच्या मुक्काम केला इथून गेला माघारी. उकराना बी काय त्या टायमाला त्यांचं बिराड गावाला होतं ना. कोणी होय सुरीने उतरायचं तर कोणी होय बाळा त्या टायमाला त्यांची फॅमिली गावाला होती. गावाला जातं. आता फॅमिली ताणली त्यांनी. त्याच्यावर माझ गावामध्ये बसतच झाला असतं. हा ना हा, हा. पराडे कॉर्नरला आलतो. आलत ना. आज पराडे कॉर्नरला बरं इथं मुक्काम केलं ना. इथं डोंगरावर मस्त पाणी खाली वायाचं. वाई नाही तर काय गोडीचा पाऊस नाही बरं आता बी जळलं जाखाळलं या. हा ना जाखळाय नव्हतं पाहिजे. त्याच्यावर असला फवारदा मारून फवारच्या बाटल्या 2-4 आणल्या पाहिजे. आज तिला बांधते काय ना गुडी का बांधायची. नसतंय धरा. घ्या घ्या घ्या. धरा मामा. आमचं घरचं हं.
ते पाहुण्यांना नसते घाबरायचं. लालूने सगळं बघितलं आमचा ह्या वर्षी संघर्ष नाही का आगोटीला. आम्हाला वाटतच नाही मामा पाहुणा आहे म्हणून. आगोटीचा हा तुमच्या बरोबर आता हा, आता आमच्या आम्हाला बरोबर. वाटतं ह्या मामांच्या जागेवर हे मामा आहेतच. त्या मामाच्या जागेवर का म्हणजे रविवारी जर तुम्हाला लय अर्जंट कुठं आलं काम तर मी रगत आहे ना रविवारच्या दिवशी आपण मदत आपल्या आहे. तरी परसात दोन बरे आणि रविवारचं आलंच पाहिजे मदतीला, नसलं मग सांगितलं काय अडचण आली तरी काय येईल बरं घरात बसण्यापेक्षा काय यायचं आपलं सगळं कुटुंबच यायचं. मात्र आहे पहिले वाडा घेऊन कोकणात म्हणजे दादा गावाकडून कोकणाकडे यायच्या. चालत येत होत तेव्हा. आहे पण येतो की चालत गेलं झालं नाही आलो का. होय मात्र आहे. यावर जरा उशीर झाला. त्या टायमाला चालत गुढी किती असायची तुम्हाला? 2-3 होती. 2-3 असायची होय. कधी 2 असायचे कधी 3 असायचे. हा आणि मग मेंढ्याला कोण आणि बिराडाला कोण? बिराडाला एकनं म्हणलं तर जमायचं बिराडाचं. सोबत- एकाला एक गोड बांधा. हा पण ते सोबत असल्यानं जमतंय नाही का? हा ती बिराडाचा आवाज आहे 5 आणि 10 बिराडाचा वाडा आणि बिराड लय लय असायची आणि काय एका बिराडात नाव काकांनी आणि समजा ह्यानी कुणी मागं राहिलं तरी मोर घालून आपल्याला आणत होते. हा मग काय चालू होत. तवा आहे बघ तिथनं दिवाळीला निघताना 5 बिराडाच्या 8 बिराडाच्या कमी कोणीच नव्हतं येत. हा 1 आणि 2 बिराड येतच नव्हतं. नाही आता आपण नव्हतं येत का सगळं मानवाराच्या वाड्यात आणि आपल्या वाड्यात सगळंच वाडा आलाय. त्यांनी याचा सास सोडला ना आम्ही याचा सास सोडला ते जोखावर वाढत येते याचा मुक्काम 7-7 मिळाला हम्म. मग दिव्या मार्गे निघू ना बाप दिव्या मार्गे निघू हा कोणच्या अशा मार्गे निघले मग चालला वाडा मिळून पण 15 बिराड 12 बिराड असायची बाबा. लय असायची बिराड काय उडीशी ते नातलक लोक यायची चुकटून एकामेकाला काही बारला काही बारा त्यांचा मग वाला वाडा सांगा ना हे ताटले तर त्यांचा वाडा 7 बिराडात असलं तरी वाघ चालायचं. हा? त्या काळात आहे ना जर जेजूरला वाडा जायचं असं ना तर एखाद्याशी 15-20 वाडा असायचं. कुणाचं तोऱ्याचं वाड, हम्म. दौंडाचं वाड, वाहिल्याचं वाड, हो ते कोण मोठ्याचं वाड आणि या काही कुणी कोणाला विचारून का त्याच्यावर फोन नाही काय नाही. नाही ना. मग पण ती समजी शहराची जेजूरला तिकडे तिकडे मोकळं होतं. मग आपापल्या सुनी बसायची. दुसऱ्याची मग वाटला खांडाला खांडण जरा मिठ्या आणि गोड्याला घोड अख्या दिवसभर गोडी सासवड मुकाम ना. हा सासवड. मग सासवड आली की कोण बाप देव मार्गी जायची, कोण दिव्या मार्गी जायची, मोहरा आल्यावर काय ट्याबळा मार्गी जायची, कोणी मधलं जायची, कुणावर कोण चित्रसिंगी मार्गी जायची, आव्हान मार्गी लय वाढ त्या टायमाला पुण्यात वाढत जात होत नाही. मधलं जात होत. हम्म. बरोबर आला मी त्या काढलं ना हम्म. की अगदी ससांच्या कडनी पार शिवाजीनगर आणि शिवाजीनगरच्या कडनी चित्रसिंगी असं झालं. चित्रसिंगीने आवताला येऊन बसायची. वाकाडला निघायचं ना. मग तिथं असा नियम होता रामटेकडून म्हणजे हल्ल्या का हम्म. तिथे रामटेकडून हल्ले पार आवूनलाच जायचे नदीच्या पड्यात मोकाट होतं सर. आवून वर सुटलं तर गढूळ तळ. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.